नमस्कार, आपले घाटकोते आपलं स्वागत आहे। आज आपण पार्क साइड मधील सह्याद्री सोसायटीमध्ये आलेलो आहोत। इथे पाहतोय की आपण मध्ये डोंगरावरी वस्ती आहे आणि ते भूस्खलन झाल्यामुळे इथे जे घर आहे संपूर्ण महानगरपालिकेने रिकामा करण्यास सांगितलेलं। आपल्या घराचे आपल्यासोबत मालक आहेत, काय सांगाल तुम्ही? हे भूस्खलन म्हणजे हे 2015 पासून बीएमसीने या ठिकाणी लक्ष न दिल्यामुळं ही आज परिस्थिती सगळ्या गरीब लोकांवरती आलेली आहे। आणि बीएमसीने एकच काम केलेलं आहे, आम्हाला नोटीस देऊन घरं खाली करा आणि तुम्ही तुमची सोय करा एवढं सांगितलेलं आहे। हे त्याबद्दलचं नोटीस आहे। तर ह्या कामाबद्दल, ह्या धक्क्याचा आणि गटाराच्या कामासाठी मी 2015 पासून हेलपाटे मारतोय। 2023 मध्ये मी हा पत्र व्यवहार केलाय आणि ह्या पत्रकाद्वारे बीएमसीला नगरसेवकाला 123 आणि 127च्या प्रभाग मध्ये जे दोन्ही नगरसेवक आहेत त्यांचं रिस्पॉन्स घेऊन मी ही सर्व पूर्तता केली। त्याच्यानंतर ते काम होईल असं सांगितलं गेलं, तरी ते काम ह्या जानेवारी 2025च्या जानेवारीमध्ये वॉर्ड अध्यक्ष गणेश भगत यांनी नारळ फोडून मला ह्या धक्क्याचं आणि गटाराचं मी काम करून देईल, पण ते तर काही त्यांनी केलं नाही। एकदा नारळ फोडून क्लिप तयार केली आणि याचे शूटिंग घेऊन हे फक्त सर्व ठिकाणी पोस्ट केलं। त्यानंतर ह्या विभागात कोण मेले कोण जगले हे बघण्यासाठी त्यांना फुरसत नाही आणि त्यांनी बघितलं सुद्धा नाही। परत त्याच्यानंतर जानेवारीमध्ये मी पुन्हा दुसऱ्या सोसायटीचं लेटर घेऊन पुन्हा बीएमसीला याची पूर्तता केली, त्याचाही जबाब बीएमसीने काही दिला नाही। त्यानंतर इथले नगरसेवक आहे त्यांना सुद्धा लेटर देऊन त्याची पूर्तता केली, त्याचाही जबाब ते बोलले आमच्याकडे फंड अवेलेबल नाही। नगरसेवक सुरेश पाटील, त्यांच्याकडे फंड नाही, ते बोलले मी काही करू शकत नाही। पण त्यांनी सुद्धा प्रयत्न करायचे केले, पण बीएमसी या गोष्टीला काही दाद देत नाही। त्यानंतर मी खासदार साहेबांका, आपल्या विभागातले जे खासदार आहे त्यांच्याकडे पूर्तता केली कागदाची, त्यांनी पण लेटर दिलं, त्यांनी पण बीएमसीला वेळोवेळी सगळं कळवलं। त्यांनी बीएमसीला हे 2 लेटर दिली, पण बीएमसीने सगळ्या लेटरला आणि सगळ्या कायद्याला धाब्यावर बसून सगळ्याला कचऱ्याची टोपली दाखवली आणि आज अशी परिस्थिती झाली का हे काम वाढत गेलं। हे 2013 पासून या विभागाकडे कोणत्याही राज्यकर्त्याचं लक्ष नाहीये। बीएमसी सुद्धा आम्ही किती पूर्तता केली, काही केली, इथले सगळे गरीब लोक आहेत आणि दररोज त्यांना रोजगार केल्याखेरी पर्याय नाही। अशी परिस्थिती असताना सुद्धा आज बीएमसीने आम्हाला डायरेक्ट नोटीस देऊन घरं खाली करा आणि तुम्ही तुमची सोय करा, तरी याचं काय देणार तुम्हाला सांगितलं? महानगरपालिका काही देणार नाही। ते जे लेटर घेऊन आले ते बोलले तुम्ही तुमचं बघा, आम्हाला लेटर द्यायचं काम आहे, आम्हाला बाकी काही विचारायचं नाही। जे तुमच्यासोबत नारळ फोडा आले होते ते नक्की कोण होते? ते इथले वॉर्ड 127चे वॉर्ड अध्यक्ष गणेश भगत यांनी इथे नारळ फोडला होता 5 महिन्यापूर्वी। कुठल्या पक्षाचे ते भाजपचे आहेत। अच्छा, इथे भाजपचे आमदार सुद्धा आहेत, त्यांनी लक्ष दिलं का तुमच्या? त्यांनी सांगितलं हे गटाराची कामं आम्ही करत नाही। हे 2013-14ला मी त्यांच्याकडे गेलो होतो, पण ते बोलले हे गटाराची कामं नाही, हे नगरसेवकांची कामं असतात। त्यांनी नगरसेवकांना सांगितलं असं की महानगरपालिका ही आमदारांच्या हातात होती 2 वर्ष। पण त्यांनी काय पूर्तता केलेलीच नाहीये। आमदाराचा माणूस येऊन नारळ फोडून जातो, उद्घाटन करतो, त्याची क्लिप बनवतो, ती सगळी याला फिरवली जाते आणि परत इकडे येऊन लक्ष दिलं जात नाही। ज्या धक्क्याचं 5 महिन्यापूर्वी काम केलंय त्याच धक्क्याची आज अशी परिस्थिती, तो कधी खालच्या लोकांवरती पडेल हे सांगू शकत नाही। भूस्खलन कधी ना कधी होऊ शकतं म्हणजे हे हाताने केलेलं आहे, हे निसर्गाचं हे नाहीये। याची जर 10 वर्ष आम्ही पूर्तता करून जर बीएमसी याच्याकडे लक्ष देत नाही, बीएमसी ही छोटी छोटी कामं करत नाही, तर याचा आम्ही कुणाकडे दाद मागायची? आज आम्हाला जर बीएमसी डायरेक्ट नोटीस देते आणि घरं खाली करून तुम्ही तुमची सोय करा, काय करायचं? हातावर पोट भरणारे लोक एकाच घराला नोटीस आली, अजून किती? इथल्या 7 घरांना नोटीस आलेल्या आहेत। 7 घरांनी त्यांची सोय करायची। डोंगर खाली करा असं रामनगरला पण नोटीस आलेली आहे। रामनगर कुठे जायचं? काय करायचं गरीब लोकांनी? इथं बाया माणसं आणि नागरिक या दोघांना रोजगार केल्यागिरी त्यांचं घर चालू शकत नाही। अशी परिस्थिती असताना गरीब इथले लोक आहेत, पण एकाही राज्यकर्त्याचं आणि याचं बीएमसीचं ह्या विभागाकडे लक्ष नाही, म्हणून ही सगळी परिस्थिती उद्भवली। कारण हे जे गटर पडलेलं आहे याला जवळजवळ 14 वर्ष झाली आणि 14 वर्षामध्ये याची पूर्तता करून सुद्धा कुणी लक्ष दिलेलं नाहीये।